मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील जी 12 नंबरला असणारी कविता आहे, रंग मजेचे रंग उद्याचे, ती अभ्यासणार आहोत. या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. या एक प्रसिद्ध कवयित्री आहेत, या लेखिका पण आहेत. यांनी विविध नियतकालिकांमधून गद्य आणि पद्य लेखन केलेलं आहे. तसेच त्यांचे वैचारिक लेखसंग्रह, पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. 2 काव्यसंग्रहांना त्यांच्या राज्य शासनाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक संस्थांच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर अशा ज्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी यांनी ही लिहिलेली कविता अगदी सोपी आहे, तुम्ही वाचली तरी तुमच्या लक्षात येईल. ह्या कवितेच्या अंतर्गत तुम्हाला एक संदेश देण्यात आलेला आहे की आज जे जागतिकीकरण चाललेलं आहे, जे संगणक युग आपण सगळं बघतो आहोत, ह्या सगळ्यामध्ये माणूस इतका अडकलेला आहे की या माणसाचा मातीशी जो खराखुरा संबंध आहे, जे जिव्हाळ्याचं नातं आहे, तोच संबंध तुटतो की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा जे पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे, तर त्याची जोपासना होणं किती गरजेचं आहे. आज पर्यावरण आपण शाबीत ठेवणं, आपण त्याला चांगल्या पद्धतीनं जोपासणं हे कितीचं गरजेचं आहे, हे सुद्धा आज महत्त्वाचं आहे. तर हे कसं करता येईल याचं एक छान मुद्दा त्यांनी या कवितेतून मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या कवितेतून आपल्याला हाही संदेश मिळतो की खरंच जे काही जगणं आहे किंवा त्या जगण्याचा जो खराखुरा आनंद आहे, तो हाच तर आहे की आपल्या या सृष्टीशी आपण एकरूप होणं, त्या ज्या निसर्ग सौंदर्य सृष्टीने उधळलेलं आहे आपल्यासाठी, त्याचा आनंद घेणं. तर हे जे आहे, हा जो दृष्टिकोन आहे, हा कवयित्रीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. कसा ते आपण आता बघूया. पहिलीच ओळ बघा. फुला फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. म्हणजे ते एक भविष्याबद्दल बोलतायत. काय की जिथपर्यंत आपली दृष्टी पोहोचते, म्हणजे आपण जिथपर्यंत बघतो, आपली जिथपर्यंत नजर जातीये, तिथपर्यंत जर आपल्याला फुलांचे दाट ताटवे दिसले, म्हणजे लांबच लांब फुलं फक्त दिसली, फुलाचे गालीचे अंथरलेत असं वाटलं, तर आपल्याला किती आनंद होईल, किती छान वाटेल. त्याला त्यांनी रंग मजेचे म्हटलेलं आहे. म्हणजे हे आनंदाचे रंग आहेत, आपल्या मनामध्ये उठणाऱ्या आनंद लहरी आहेत. आणि हेच रंग उद्याचे असतील तर आपल्या भविष्यकाळामध्ये सुद्धा आपली पृथ्वी अशीच सुंदर विलोभनीय दिसली तर आपल्याला किती छान वाटेल. तर आपण एक करूया की ही अशी सृष्टी आपण जपून ठेवूया. मग सृष्टी म्हणजे काय? ही आपली पृथ्वी, ही आपण अशा पद्धतीने जपून ठेवूया, त्यामुळे आपल्याला समाधानच मिळेल. हे आपल्या पहिल्या 2 ओळींमधून त्यांनी सांगितलंय. पुढे म्हटलंय, धान्य देईना संगणक हा. संगणक म्हणजे काय? कॉम्प्युटर. धान्य देतो का हो संगणक? संगणकावरती तुम्ही काही करू शकता. आज जग जवळ आलेले संगणकामुळे सगळं शक्य आहे, पण सगळं व्हर्च्युअल आहे, हो की नाही? तर तो धान्य देतो का तुम्हाला? तर धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू. मग काय गरजेचं आहे अशा वेळेला? माणूस शेवटी आपल्या बेसिक नीड्स काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा, बरोबर आहे ना? आपल्याला अन्न हवं, अन्न आपल्याला म्हणजेच धान्य हवं. मग ते आपल्याला संगणक देऊ शकतोय का? नाही. मग कोण देणार आपल्याला धान्य? आपली काळी माती, म्हणजेच तिला काळी आई म्हटले. मग ती काळी आई जगवूया, म्हणजे तिचं संगोपन करूया. मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. कोणाचे हात राबतात? हात राबणे म्हणजे काय? काम करते. कोण काम करतं मातीमध्ये? शेतकरी काम करतो. मग तयास देऊ पुष्टी, पुष्टी देणे म्हणजे पाठबळ देणे, दुजोरा देणे. म्हणजे आपण त्याला त्याच्यासाठी काहीतरी एक दुजोरा देऊ, त्याला काहीतरी आपण मदत देऊ किंवा मदत करू, किंवा आपण त्याचं कमीत कमी सन्मान तरी करू की आज शेतकरी आपल्यासाठी हे सगळं काम करत आहे, तो आज आपल्यासाठी शेतामध्ये राबतो आहे. तेव्हा कुठे आपल्याला घरात भाजी भाकरी खायला मिळतीये, ह्याची कमीत कमी आपण जाण तरी ठेवूया, असं कवयित्रीला म्हणायचं आहे. आणि मग पुढे म्हटलं, हेच ते आपले रंग मजेचे रंग उद्याचे असणार आहेत. आणखी पुढच्या कडव्यामध्ये काय म्हटलंय बघा.
उधळू फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे. तुम्हाला माहिती आहे का, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आपल्या ज्या उजाड टेकड्या आहेत त्या ह्या अशा कृत्यामुळे आज सदाहरित झालेले आहेत. की काही लोक तर असे आहेत, त्यांचं तुम्ही वाचलं तर, की ते एक तर व्यक्ती, मी असं वाचली होती स्टोरी, की ते फक्त STमधून प्रवास करताना त्यांच्याजवळ सतत कुठल्या ना कुठल्या फळझाड्यांच्या बिया ठेवायचे. आणि जेव्हा त्यांना असं ते सगळं उजाड रान दिसायचं, टेकड्या दिसायच्या, तिथं त्या खिडकीमधून ते बिया बाहेर फेकायचे. आणि आज त्या त्यांच्या कामगिरीमुळे, छोट्याशा कृत्यामुळे आज ते सगळं गच्च रान माजलेलं आहे. तिथं ती सगळी लागवड झालेली आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्याकडं किती सोपं काम दिलेलं आहे कवयित्रीने. ती म्हणते उधळू फेकू बिया डोंगरी. अशा तुम्ही, हे किती छोटा उपक्रम आहे पण किती महत्त्वाचा उपक्रम आहे. तुम्ही कुठंतरी जात असाल प्रवासाला, गावाला, तर तुमच्याजवळ अशा काही बिया ठेवल्या आणि त्या तुम्ही अशा टेकडीवर टाकल्या, खिडकीतून बाहेर टाकल्या, तर काही ना काहीतरी रुजेल त्यातून. आणि रुजतील देशी झाडे आपल्या आहेत त्या, हो की नाही. देशी, जिथं ज्या ज्या ठिकाणी जे उगवतं तिथं जर आपण ते लावलं तर ते नक्कीच उगवणार. उगच कुठलं तरी सफरचंद ची रोपं घेऊन तुम्ही बिया घेऊन इकडं जर लावायला गेलात देशावरती तर उगवतील का. तर त्यामुळे आपल्या आपल्या ठिकाणी जे रुजतं ते आपण जर लावलं तर नक्कीच देशी झाडं उगवतील. गच्च माजतील राने. तिला आज भविष्यकाळ दिसतोय की खरंच प्रत्येकाने असं ठरवलं की मी ही एक छोटीशी कृती करेल तर काय होईल बरं. गच्च माजतील राने. हे टेकड्या अशा मोकळ्या काही राहणारच नाहीत, उघड्या बोडख्या. तिथं सगळी रानं माजतील, गच्च भरून जाईल, ते हिरवंगार होईल आभाळातून वृष्टी. मग जेव्हा इतका झाडं झुडपं वाढतील, एवढी सृष्टी हिरवी होईल, तेव्हा खरोखरच पुढं काय होणार आपल्या मान्सून सायकलप्रमाणे, तर आभाळातून वृष्टी होईल, पाऊस पण वाढेल की नाही. जिथं हिरवळ जास्त असते, झाडं जास्त असतात, तिथं आपण शिकलोय की तिथं पाऊस पडतो, त्यामुळे पावसाचं प्रमाणसुद्धा वाढेल. आणि मग हेच तर आहेत आपले रंगमजेचे रंग उद्याचे. पुढच्या कडव्यात म्हटलं आहे, डोंगरातून वाहत येते खळाळते हे पाणी, फेन धवलशा तुषारांमध्ये राहाल कैसे कष्टी. जर तुम्ही असा विचार करा, एखाद्या मस्तपैकी आपण पिकनिकला गेलेलो आहे, आउटिंगला गेलेलो आहे, एखादी मान्सून सहल आपण काढलेली आहे, पावसाळी सहल, आणि मस्त अशा ठिकाणी गेलो, तिथं छान धबधबे, अगदी खळाळत खळाळत पाणी त्याचं वाहतं आहे, सगळीकडं असे मस्त तुषार त्याचे उडत आहेत, आजूबाजूला सगळं हिरवंगार रान आहे, तर आपल्याला कसं वाटेल हो. आपल्याला किती छान वाटतं अशा ठिकाणी. असं वाटतं इथून जाऊच नाही, हे फक्त असं छान शांततेमध्ये बघत राहावं वाटतं की नाही. तर त्यांनी तेच म्हटले की डोंगरातून जेव्हा असं वाहत येणारं पाणी आपल्याला दिसतं, त्याचे असे उडणारे फेन धवल, फेन म्हणजे फेस आणि धवल म्हणजे पांढरा रंग. तर हे जे असे पांढरे फेसाळ असे जे तुषार म्हणजे काय, पाण्याचे कण, पाण्याचे थेंब. तर हे जेव्हा असे या पद्धतीने आपल्या अंगावरती पडतील तर आपण कष्टी राहू का, आपण दुःखी राहू का, अजिबात राहणार नाही. बरोबर आहे ना. मग हेच तर आपल्याला हवं आहे काय, तर हेच ते आपले रंग उद्याचे आहेत, रंगमजेचे आहेत. पुढचं, मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. रंगमजेचे रंग उद्याचे म्हणजे मिळेल पैसा मिळेल दौलत, पण कुणाच्या संगतीनं, यंत्रांच्या संगतीनं. म्हणजे जागतिकीकरणाला किंवा आज जे यांत्रिकीकरण झालेलं आहे त्याला कवयित्रीची नाही. ती काही नाही म्हणत नाही की तुम्ही अगदी असं एकदम पुराण काळातल्या आदिमानवासारखं राहा, असं कवयित्री म्हणत नाही आहे. ती म्हणती यंत्रांचा तुम्ही वापर करा, यंत्राला सोबत घेऊन चला, आणि यंत्राचा अशा पद्धतीने वापर करा की त्याच्या सोबतीनं, त्याच्याबरोबर या हिरव्या रानामुळे तुम्हाला धनदौलत मिळेल. म्हणजे शेतीचा तुम्ही कसा स्मार्ट वापर करा, ह्या यंत्राचा स्मार्ट वापर करा, त्याच्यामधून तुम्ही कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त धान्य कसं उगवाल, चांगली शेती कशी फुलवाल, याचा विचार करा. आणि त्यामुळे तुम्हाला काय मिळेल, पैसा तर मिळेलच, मिळेल दौलत. दौलत म्हणजे आपली ही पिढीजात संपत्ती. मग ती काय आहे, शेती.
हो की नाही? आपल्याला हे जे काही दिलेलं आहे पृथ्वीने आपल्या, ते तर तुम्ही फुलवूच शकता. यंत्रांची मदत घेतली तर आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकता. मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्रांच्या संगती, आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी तुष्टी. तुष्टी म्हणजे तृप्तता, तृप्ती. म्हणजे ही जी आभाळाच्या छत्राखाली, म्हणजे आपल्याला एवढं मोठं छत्र कुणाचं लाभलेलं आहे? आभाळाचं. त्याची आपल्यावरती सावली आहे, मायेची पखरण आहे, मायेची सावली आहे. आणि त्या आभाळाच्या सावलीखाली आणि अशा छान हिरव्यागार रानामध्ये आपल्याला नक्कीच तृप्तता मिळेल. आपण तृप्त होऊ, बरोबर आहे ना? एक वेगळं समाधान आपल्याला मिळेल. आणि हेच आपले रंग मजेचे आणि रंग उद्याचे असणार आहेत. शेवटचं कडवं काय म्हणते कवयित्री? हिरवी हिरवी मने भोवती. किती छान कल्पना केली आहे बघा. हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी. हिरवी हिरवी मने भोवती. हिरवी मन म्हणजे काय? हिरवा रंग म्हणजे काय? हिरवा रंग हा समृद्धतेचं, समाधानाचं प्रतीक मानला जातो. पावसाने फुललेली ही जी अगणित अशी जी हिरव्या रंगाच्या ज्या वेगवेगळ्या छटा आपल्याला दिसतात, म्हणजेच ती आपली हिरवी हिरवी समृद्ध मनच आहेत जणू, अशी कल्पना कवयित्रीने केलेली आहे. पावसामुळे हे सगळी शेती फुललेली आहे. पृथ्वीने हिरवा शालू ल्यालेला आहे आणि हे सगळं बघून शेतकरी आनंदला आहे. आणि शेतकरी आनंदला म्हणजे पर्यायाने आपण सर्वसामान्य माणसंसुद्धा समाधानी झालेलो आहोत. आपण म्हणतो ना, यावर्षी मस्त पाऊस झाला, शेतकरी खुश, बळीराजा खुश. बळीराजा खुश तर आपण पण खुश, हो की नाही? कारण काय होणार? धनधान्य छान पिकणार आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा समृद्धता येणार, आपल्याला सुद्धा समाधान मिळणार. म्हणून ही सगळी जी मनं आहेत त्यांना हिरवी मनं अशी उपमा दिलेली आहे. आणि मग पुढे म्हटलेलं आहे किती छटा हिरव्याच्या, हो की नाही? कधी आपण हिरव्यामध्ये सुद्धा कितीतरी रंग बघितलेले आहेत, हो ना? काही गर्भरेशमी असतात, काही डार्क हिरवे असतात, काही पोपटी असतात. आणि हे सगळं बघून आपल्याला शांतता मिळते, आनंद मिळतो. हिरव्या रंगाकडे बघून बघा तुम्ही, पृथ्वीचा झाडा पानांचा रंग असतो, त्याच्याकडे बघून एक छान वाटतं, सुखद वाटतं डोळ्यांना आपल्या. त्यामुळं त्यांनी किती छटा हिरव्याच्या असं म्हटलं आहे. आणि गर्भरेशमी हे पण बघा, हिरवा गच्च कलर जो असतो ना, रंग जो असतो, त्याला गर्भरेशमी म्हणतात. गर्भरेशमी सळसळण्याच्या, जगास सांगू गोष्टी. म्हणजे आपल्या मनामध्ये ज्या रेशमासारख्या मखमली कोमल भावना जपून ठेवलेल्या आहेत, आपल्याला जे समाधान मिळालेलं आहे आणि त्यामुळे आपण जे काही सुखी झालेलो आहोत, तर या सुखाच्या गोष्टी आपण एकमेकांना सांगूया. म्हणजे जर आता सगळीकडंच समृद्धता आली, सगळीकडंच माणसं समाधानी झाली, तर आपण आपल्या गप्पांमध्ये, माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा एक समाधान जाणवतं. उगाचच रडेल का माणूस? जर त्याची चिंताच मिटली, काळजी मिटली, जर तो सुखी समाधानी असेल, तर तो एकमेकांशी बोलताना सुद्धा ते पाझरतं बोलण्यातनं. आणि मग तो कसा बोलेल? आपल्या मित्राशी, आपल्या ओळखीच्या लोकांशी कसं बोलेल? छान बोलेल, समाधानानं बोलेल, आनंदात एकमेकांशी चर्चा करतील. ते सतत 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 असे त्रासलेले राहतील का? चिडचिड होईल का त्यांची? आणि मग ह्या ज्या सगळ्या छान गोष्टी आहेत, ह्याच त्या एकमेकांशी बोलतील. आणि हेच आपले रंग मजेचे म्हणजे आनंदाचे असणार आहेत. आणि रंग उद्याचे असणार आहेत. उद्याचं म्हणजे भविष्यकाळाचे हेच रंग आपण घेऊन जगूया आणि असंच आपण पुढे पुढे जाऊया, अशी कवयित्रीची इच्छा आहे. एक खूप छान संदेश या कवितेमधून पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने, बळीराजाला म्हणजे शेतकऱ्याला मान देण्याच्या दृष्टीने, आपल्या आजूबाजूचं जे टेकड्या आहेत, जमीन आहे, मोकळी उघडी बोडकी जागा आहे, ते सगळं तुम्ही कसं हिरवं करा, ते कसं तिथं त्याला फुलवा, या दृष्टीने कवयित्रींनी ह्या कवितेमध्ये खूप छान छान गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. आपल्यासमोरसुद्धा त्या हिरव्या हिरव्या गार डोंगरांचं, त्या खळखळणाऱ्या झऱ्याच्या पाण्याचं असं एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. आणि ते नुसतं चित्र जरी डोळ्यासमोर उभं राहिलं तरी आपल्याला बघा किती छान वाटतं.
मग अशी हवी आहे ना पृथ्वी आपल्याला, मग आपण प्रयत्न करायचा की नाही, हे असं छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात आपल्यापासून करण्यापासून तुम्ही नक्की कराल, मला खात्री आहे. छोटीशी कविता आहे, छान कविता आहे आणि ह्याच्यावरती येणारे प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज देऊ शकाल. ठीक आहे, मग कळली कविता? बाय.